कोणाच्या निदर्शनात आला तर आपण नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करावा, ही नम्र विनंती असेल आमच्या प्रेक्षकांना. आणि या मॅच मध्ये ड्रिंक्स ट्रॉली येणार नाही, याची दखल घ्या दोन्ही संघांनी. चला आघाडीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. यस नक्कीच ते दाखल झालेत. या सामन्याला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण करणारा देसाई संघ. मी देसाई संघाला विनंती करेन आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर नक्कीच आदरणीय बारक्या गजानन भोईर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान मी म्हणेन, ज्याप्रमाणे हे मैदान ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आदरणीय तुषार पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जयसिंग पाटील साहेब असतील, रमेश पाटील साहेब, मुकेश रामदास पाटील साहेब, त्याचप्रमाणे उत्तम पाटील साहेब, महेश पाटील साहेब आणि शिवाजी जोशी व संपूर्ण जुने डोंबिवली ग्रामस्थांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण ते पुरस्कृत केले ते म्हणजेच आमचे आदरणीय सुभाष बाळू पाटील साहेबांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अरुण मुकुंद भोईर साहेबांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर नक्कीच जर कोणाला इथं मात्र मोबाईल फोन मिळाला तर नक्कीच आयोजकांपर्यंत तो पोहोचवायचा आहे. त्याचप्रमाणे कोणती स्पर्धा संपन्न करायची झाली तर नक्कीच स्पॉन्सर्सचं पाठबळ असणं तेवढंच गरजेचं असतं की त्यावेळी आपण आदरणीय त्यांची हरिश्चंद्र बंडू सत्यवान पाटील साहेब असतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संदेश हरिश्चंद्र पाटील, विजय बाबू म्हात्रे, प्रकाश गोपीनाथ भोईर साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा चेंडू बॅटच्या टू वरती लागला. अप्परकट साफ फटका, झेलची संधी मिस झाली. बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या गती जवळ चाललाय. सुरुवात दमदार पहिल्या चेंडूवर. साठी कॅश प्राइज आलंय. मी म्हणेन प्रत्येक 3 चौकारांसाठी कॅश प्राइज असेल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचप्रमाणे सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आदरणीय मी म्हणेन गिरीश भोईर यांच्याकडून यांची सुकन्या आहे हिमांशी गिरीश भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच एक कॅश प्राइज लावलं गेलंय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि होणार नाहीये कोणती चूक. होतोय फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय. ज्याने पहिल्या चेंडूवरती चौका ठोकला होता तो फलंदाज मात्र ठिकाणी माघारी परतलाय. विशालच्या खेळी त्याच्या विशालने चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली होती. तो विशाल आता नक्कीच या ठिकाणी माघारी परतला. त्याचप्रमाणे आदरणीय सुजित नलावडे साहेबांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी. नक्कीच स्पॉन्सरची भूमिका. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत नंदकुमार भोईर साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण क्रिकेट समितीचे मी म्हणेन अध्यक्ष अर्जुनभाई पाटील त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे योगेश भोईर साहेबांचे देखील आभार व्यक्त करतो. अजय रामदास भोईर. वपीचा चेंडू टू बॉलर रेट गॅप आहे भरपूर मोठी. लॉंग ऑफ मधून हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार चौकार. आघाडी वर्तवलं बळीरामांनी जे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आता चौकारला तो प्रल्हाद पवार यांचा बॅटमधून पुन्हा एकदा तयार होतात गार्डन एंड कडून. आखो टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मधून हा चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठमोर आहे. चेंडूच्या अडवण्याचा प्रयत्न फसला आणि फाईन लेग सीमारेषा पार. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी पारितोषिक आहे 3000 रुपयाचं. 1000 रुपयाचं माफ करा. जे पारितोषिक आहे हिमांशी गिरीश भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. खिडकाळी संघ ठिकाणी बॅटिंग करतो आणि तेजस पाटील जे खिडकाळीचे रेग्युलर क्रिकेटमध्ये
चांगल्या पद्धतीने आपण बघू शकाल त्यांना नक्कीच खेळत असताना त्यांच्याकडून शुभेच्छा येतात खिडकाळी संघाला. ते ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. हाफ हॅमट केल्या ठिकाणी हाफ आर्म पूल करत असताना मिस्टॅमिक हा फटका क्षेत्ररक्षक वेगाने आलो त्या चेंडूवरती, परंतु अखेर कॅच ड्रॉप झाली आणि जीवदान आपण बघतो प्रल्हाद पवार यांना 2 चौकारानंतर संधी कुठेतरी होती, हाफ चान्स या ठिकाणी नक्कीच होती, परंतु ती कॅच ड्रॉप झाली आणि हे जीवदान प्रल्हाद पवारला 2 धावा या चेंडूवरती. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलं पुढे ते 14 वरती. ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केलाय, हवामध्ये संचार करतो चेंडू, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक जजमेंट चुकलं त्यांचं आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. नम्र विनंती करतोय देसाईचे त्या ठिकाणी खेळाडू आहेत, त्यांचे स्मार्टफोन 2 फोन्स नक्कीच त्या ठिकाणी हरवले आहेत. कोणाच्या निदर्शनात आले तर कृपया करून आपण ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा, ही नम्र विनंती आम्ही करतोय. आणि जे कोणी आम्हाला नक्कीच ते फोन्स या ठिकाणी आणून देतील त्यांचा सन्मान आम्ही आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच करू. सो कृपया करून मी नम्र विनंती करतोय, कोणाच्या निदर्शनात जे स्मार्टफोन आले तर आपण नक्कीच ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. तर नक्कीच आदरणीय हरिश्चंद्र बंडू सत्यवान पाटील उद्योगपती आहेत, समाजसेवकाची भूमिका सातत्याने देवी सपाडा ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आम्ही आभार व्यक्त करतो विजय बाबू म्हात्रे साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यरत नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गोरखनाथ सखाराम म्हात्रे साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो. सो वेळेचा अभाव आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ तुमच्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत. एक षटक झाल्यानंतर तुम्ही जास्त या ठिकाणी वेळ घेताय, अंपायर्स वारंवार सूचना तुम्हाला करतायत. सो आपण याची दखल घ्या, कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे हे देखील लक्षात असू. देसाई सूर्य अस्ताला चाललाय, सो बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. सो कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीने आपण वेळ जास्त घेऊ नका, हे नक्कीच तुम्हाला मी सूचना करेन. आदरणीय मनोज म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मॅच सुरू आहे मैदानामध्ये मेगा फायनलची. टीम देसाई विपक्ष खिडकाई संघ फाईट आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती आलाय, मोठा गाव एंड कडून गोलंदाज गुरुनाथ. विशाल पाटील बाद झाले, ज्यांनी 4 धावसंख्येचं योगदान दिलं. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज ते शक्ती यांना. पहिला चेंडू घेऊन गुरुनाथ, फिरकी पडतो, ऑन साइडला हुक करतायत, स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू, गॅप आहे डीप मध्ये, हा चेंडू सरळ चाललाय, तो सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वागत गोलंदाज गुरुनाथचं केलं, फलंदाज शक्तीने ठोकला, चौकार. तिन्ही आघाडीचे फलंदाज आपण बघतो टॉप ऑर्डर मधले, तिन्ही फलंदाजांनी चौकाराने स्वतःच्या इनिंगचा आगाज केला, सुरुवात केली आहे. हुक करता दिशा देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मधून आता देखील गॅप शोधले त्यांनी, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भरपूर वेगाने चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने बॉडीचा बॅलन्स त्यांनी सावरला आणि या चेंडूला फेक करता त्या ठिकाणी धावा या चेंडूवरती मिळाल्या, त्या 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजे 24 वरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतात खिडकाळी, टॉस त्यांनी गमावला. काय रणनीती इथे घेऊन उतरले असतील, कारण खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचं होतं. विशालने चौकार मात्र ठोकला तर तो माघारी परतलाय. 2 फलंदाज पार्टनरशिप बिल्टअप करत असताना दुसऱ्या बाजूने ब्रेक थ्रूच्या शोधात देसाईचा हा गोलंदाज गुरुनाथ तुम्हाला पाहायला मिळेल या दुसऱ्या षटकामध्ये. बॅक टू दी बॉलर, हा चेंडू चालला डीप मध्ये, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल. या चेंडूवरती बळीराम यांना आपण बघितलं डीप मध्ये, ज्यांनी पॉप प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये आला धावा 18. थोडं महागडं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. बळीराम यांचं जे पहिलं षटक होतं या सत्रामधलं. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर पॉवर प्लेचं असताना धावफलक 25 वरती आहे. फुल टॉस आडव्या बॅटने वळवला, गॅप मध्ये चेंडू मिड विकेटला, त्या ठिकाणी दिलीप पाटील यांना आपण बघितलं थोडं फंबल झालं आणि हा चेंडू मिड विकेटला सीमारेषा ओलांडतोय, चौकार.
पंच करतात. कवच मधून हा चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर लागोपाठ चाललाय. हा दुसरा चौकार आणि धावसंख्या भरपूर वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचले दुसरं षटक प्रगती पथावर असताना 33 या आकड्यावरती. चेंडूच्या रेषेपासून भरपूर बाहेर निघून गेल्या ठिकाणी. अखेर आपण बघितलं अंपायरचा इशारा, षटक संपन्न झाल्याचा. 2 षटकांचा खेळ संपन्न. पॉवर प्ले मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 16.50च्या करंट रन रेटने एक गडाचा मोबदल्यामध्ये 33 या आकड्यावरती सध्या ही धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या देसाईच्या विरोधात खिडकाळी या संघाची. तर नक्कीच मान्यवरांचे इथे मात्र आभार व्यक्त केले जातात. त्याचप्रमाणे विनंती आमच्या स्पर्धेसाठी लाभलेले त्यांचं मोलाचं सहकार्य योगेश भोईर साहेबांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अजय रामदास भोईर साहेब असतील, मनोज जयवंत म्हात्रे, कदम भोईर साहेब, सिद्धांत भीम म्हात्रे साहेब असतील, त्याचप्रमाणे विकी म्हात्रे साहेब असतील, रमेश गोपीनाथ पाटील साहेब, विलास गोपीनाथ पाटील साहेब, सूरज पालकर साहेब, संजय किसन म्हात्रे साहेब, सुनील वसंत भोईर साहेब, रवींद्र गणेश भोईर साहेब, त्याचप्रमाणे देवेंद्र राजाराम पाटील साहेब, सुनील सखाराम म्हात्रे साहेब, जितेंद्र विनायक म्हात्रे साहेब यांचं सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अमित भास्कर म्हात्रे साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो. जितेंद्र हिंद्रे म्हात्रे, संदीप उर्फ रमा म्हात्रे साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सुशील वामन म्हात्रे साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो. राजू भोईर मोठा गावचे आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत करण काळन. पिच होता, लॉफ्ट केला, पार्लर स्ट्रोक जमिनी समांतर हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना सीमारेषा पार षटकार. तर आदरणीय कैलास म्हात्रे साहेबांचा आणि विलास म्हात्रे साहेबांचा आणि मुकेश म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभागमन होत असताना या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. तर खिडकाळीचे उद्योगपती आदरणीय श्री योगेश पाटील साहेब 687 यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक खिडकाळीच्या फलंदाजांसाठी. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचलो 40 वरती. 40 या आकड्यावरती सध्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय श्री कैलासजी म्हात्रे साहेब आणि भगवानजी म्हात्रे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं ही विनंती. तिसरं षटक किसन यांचं, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार एकेरी धाव आणि त्यानंतरचा निर्धाव चेंडू. धावफलकावरती 40 आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज प्रल्हाद. नक्की ऑन साइडला लॉफ्ट केलाय, सरळ चेंडू चाललाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ क्लिअर मार्टी, क्लीन इट 6. आदरणीय केशव बाळाजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे जे काही मान्यवर इथे असतील तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. त्याचप्रमाणे जुरी डोंबिवलीचे मान्यवर जरी इथे उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. वळूया मैदानाच्या दिशेने. तिथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळन. हा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप दूरवरचं अंतर त्यांनी कापलं, धावत वेगाने आले. बॉडी लँग्वेज जर त्यांचं आपण बघितलं, फिटनेस लेवल एखाद्या तरुणाला देखील लाजवणार आहे. धावफलक 48 वरती जाऊन पोहोचलं. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. या चेंडूवरती 2 धावा आल्या त्या फलंदाज प्रल्हाद पवारचा बॅटमधून. ग्लान्स करण्याचा प्रयत्न डावी यष्टी दाखवली आणि ते गोलंदाजाने ती वाकवली. फलंदाज होतोय बा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या खिडकाळी संघाला. आदरणीय श्री भीम रामचंद्र म्हात्रे आणि
राजकुमार शिमात्रे या दोन्ही मान्यवरांसाठी ठिकाणी शुभागमन झाले मनपूर्वक सहर्ष स्वागत लोटू आहे चषक 2021 या पहिल्या पर्वामध्ये. तर नक्कीच आदरणीय मुकेश म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. तर नक्कीच भीम रामजी म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. त्याचप्रमाणे राजकुमार हरिश्चंद्र म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख त्यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आमचं इथे मात्र यथोचित सन्मान होत असताना पाहुणे मंडळीच 40+ क्रिकेट संघ ते 20 पाड्याच्या माध्यमातून क्रिकेट संघ देवीचा पाड्याच्या माध्यमातून इथे मात्र आमच्या व्यासपीठावर मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना सादरीकरण कक्षामध्ये नक्कीच मनोज जयवंत म्हात्रे साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होत असताना या स्पर्धेच्या वतीने त्याचप्रमाणे या स्पर्धेचे लाभलेले आम्हाला स्पॉन्सर्स त्यामध्ये असतील सुशील वामन म्हात्रे, राजू भोईर साहेब असतील, रोमेश रतन म्हात्रे साहेब असतील, मधुकर सीताराम पाटील साहेब, शरद भोईर साहेब, शशिकांत दशरथ पाटील साहेब, संभाजी पाटील साहेब, सोमनाथ जोशी साहेब, विठ्ठल जोशी साहेब, विलास दारिस्तेकर साहेब, मुकेश राजेश म्हात्रे साहेब, राजा म्हात्रे साहेब, उमेश म्हात्रे साहेब, सुरेश भोईर साहेब, त्याचप्रमाणे राम्या म्हात्रे साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. राजकुमार हरिश्चंद्र म्हात्रे साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे राजू सोनू म्हात्रे यांनी एक दर्जेदार प्लेअर देखील आहे, त्याच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनची एक बॅट आपल्याला पाहायला मिळते. तर आदरणीय मनोज म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभ सन्मान केला जातो 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडाच्या माध्यमातून आमच्या व्यासपीठावर इथे मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना या स्पर्धेवरती भरभरून प्रेम आमच्या लाडक्या मान्यवरांचं आणि इथे मात्र वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवत असताना 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून इथे मात्र त्यांचा शुभ सन्मान होत असताना त्याचप्रमाणे अनिल किसन म्हात्रे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि वळूया मॅचच्या दिशेने. तिथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण खान. षटक क्रमांक 14 गजानन आखोटप्याचा चेंडू स्लाइस करतात. खालचा भागा लागला चेंडू आणि सरळ चला थर्डमॅनला भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पाठमोरे त्यांचा बाक्याच्या बाहेर. थर्डमॅन सीमारेषा पार. हा चौकार. आमच्या व्यासपीठावर भीमरामजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडाच्या माध्यमातून इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. भीमरामजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण सादरीकरण कक्षामध्ये जाऊन स्थानपन्न व्हायचं. तिथे 40+ क्रिकेट संघ चे संपूर्ण कमिटी मेंबर्स तैनात आहेत. वळूया मॅचच्या दिशेने. तिथे सज्ज आहे वा भाई वा लॉंग ऑन सीमारेषा पार. दमदार दर्जेदार दर्शनीय षटकार. पण बघू शकाल भरपूर वेगाने पुढे जात असताना 58 वरती. नक्कीच आमच्या व्यासपीठावर आदरणीय राजकुमार म्हात्रे साहेब आहेत. डोंबिवली युवा सेना शिवसेना शाखा प्रमुख देखील आहेत. त्यांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे केशव बालाजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतोय आपलं देखील यथोचित इथे मात्र 40+ क्रिकेट संघ देवीचा वाड्याच्या माध्यमातून इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. भरपूर संख्याने मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभत असताना पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज वपीचा आता देखील उडवलाय
एअर स्ट्राईक हवाई हल्ले पाहायला मिळतात. साईड स्क्रीनच्या वरतून वट बॉल रेड. आणखी एक षटकार. थँक्यू. आक्रमण सध्या पाहायला मिळतंय. 2 षटकार ठोकले. तिसऱ्या षटकारासाठी पारितोषिक योगेश पाटील 687 यांच्याकडून 1000 रुपयाचं देण्यात येईल आणि त्याचबरोबर हिमांशी गिरीश भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये या ठिकाणी नक्कीच देण्यात येईल. म्हणजे हा षटकार जर ठोकला तर पारितोषिक 2000 रुपयाचे एकंदरीत. चेंडूची मागणी करण्यात येते. लागोपाठचे 2 षटकार जे ठोकले शक्तीने आणि धावफलक खिडकाळीचं जाऊन पोहोचलं पुढे ते 64 या आकड्यावरती. चौथ्या षटकामध्ये हे आक्रमण सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. ज्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि एक चौकार आपण आतापर्यंत बघतोय. धावफलक या षटकामध्ये भरपूर वेगाने पुढे जात असताना या षटकामध्ये त्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा. हे दडपण असेल थोडं का होईना गजाननवरती, जो मोठा गाव एंडकडून पंचांच्या डावा बाजूने गोलंदाजी करतोय. स्टेप आउट झाला. हॅमट करत असताना हवेमध्ये चेंडू झेलची संधी असेल आणि कॅच घेतली आहे. बाद होईल आता शक्ती. लागतोय हा धक्का क्रमांक 3. ए रे शक्ती नावाचं वादळ शांत होत आहे. या वादळाचा तडाखा बसला ज्याने 9 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येचं योगदान दिलं खेडकाळीसाठी. तो माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जायचं आपण. संजय जो 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. चेंडू अजून या षटकामधले 2 शिल्लक. उत्तम पवार येत आहेत 5व्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस ए स्लॉक स्वीप करता बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं फेकी लगेच स्ट्रायकिंग एंडला करतात. बॅकअप आहे त्या ठिकाणी. या चेंडूवरती ही एकेरी रन आणि धावफलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघतोय ते 65 या आकड्यावरती धावसंख्या. स्ट्रायकिंग एंडला सध्या उत्तम पवार. कमी गती होती. एज आहे हवेमध्ये. हा चेंडू फ्लाइंग स्लिप मधून पाठीमाग त्या ठिकाणी बॅकवर्ड गलीच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल. या चेंडूवरती षटक संपन्न झाल्याचा अंपायरचा इशारा आणि 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय तो हा बॅटिंग करणारा खेडकाळी संघ. गडी बाद झाले ते 3 आणि धावा धावफलकावरती 66 धावा. स्लॉगर्स एक षटक घेणं अजूनही बाकी आहे आणि ती मीटिंग जास्त वेळ नकोय. वेळेचं भान राखा कारण सूर्य अस्ताला चाललाय. दुसऱ्या सत्रामध्ये देसाई तुमच्या संघाला या ठिकाणी बॅटिंग करायची असो बॅट लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. धावफलक 66 वरती आहे. चांगली बॅटिंग करत असताना सुस्थितीमध्ये खेडकाळी संघ आतापर्यंत 4 षटकांच्या अखेरीस. दोन्ही ताकदवान संघ, दोन्ही मातब्बर संघ आपण बघतोय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचं हे द्वंद्व युद्ध सध्या तुम्हाला पाहायला मिळेल रंगत असताना. पहिल्या सत्रामध्ये अफलातून विशालने चौकाराने सुरुवात केली. या डावाची तो बाद झाला. त्या मागोमागे नंतर आपण बघितलं प्रल्हाद पवार आणि शक्तीने चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली ज्यामध्ये 30 धावसंख्येचं 11 चेंडूमध्ये योगदान दिलं प्रल्हाद पवार यांनी आणि शक्तीने योगदान दिलं 9 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येचं. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर आदरणीय सुभाष बाळू पाटील यांचं देखील यथोचित इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आदरणीय सुभाष बाळू पाटील त्याचप्रमाणे अरुण मुकुंद भोईर साहेबांचं देखील आम्ही इथे मात्र शुभ सन्मान करणार आहोत. 40+ क्रिकेट संघ देवीचा पाड्याच्या माध्यमातून. ओर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे सज्ज आहेत करण काळन. अफलातून झेल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी बाद होतोय तो फलंदाज उत्तम पवार. या ठिकाणी नक्कीच बाद होतात. बळीराम झेल आपल्याला पाहायला मिळाला जे सेकंड स्पेल मध्ये
ज्यांनी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळलं होतं, 18 धावा खर्च केला होता. ते बळीराम या स्लॉगर मधल्या पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतात. शिट्टी वाजली गाडी ज्यांचा शुभाग म्हणून तर ग्रामीणचा खुला एटीएम ज्यांना म्हटलं जातं नेहमीच जे जेव्हा व्यासपीठावरती असतात पारितोषिकांचा वर्षाव नक्कीच खेळाडूंवरती आणि प्रेक्षकांवरती आपल्याला पाहायला मिळतो. ते मोठ्या गावचे आदरणीय श्री राजू शेठ भोईर यांचं शुभागमन आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र निशांत भोईर यांच्या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू निघून बळीराम व पिच ऑन साइडला लॉफ्ट केलं मिस टायमिंग मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात गॅप मध्ये हा चेंडू टप्पा पडला आणि सरळ सीमारेषा ओलांडतोय. मिड विकेट सीमारेषा पार चौकार. आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं 70 या आकड्यावरती. चेंडू अजूनही शिल्लक 4. बळीराम पुन्हा एकदा तयार. समोर आहेत ते फलंदाज सुखदेव पवार. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू आपण बघितला काहीसा संभ्रमात पाडतोय फलंदाजाला. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि आता हे धाव फलक आपण बघतोय स्थगित आहे 70 वरती. चेंडू अजूनही शिल्लक आहे स्लॉगर मधले 3. बळीराम पुन्हा एकदा फुलरने ऑन साइडला उचलला. लॉंगर मध्ये हा चेंडू आहे क्षेत्ररक्षक ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळतात. उचलून फेक होईल नॉन स्ट्राईकला तोपर्यंत सहजरित्या 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धाव फलक पुढे जात असताना 72 वरती. चेंडू अजूनही 2 शिल्लक. आभार मी व्यक्त करेन आमच्या स्कोरर्स ज्यामध्ये अक्षय भोईर असतील, रसिक माद्रे, आकाश माद्रे आणि त्याचबरोबर किरण भोईर या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर स्टार मात्रे यांना देखील आपण बघतोय त्यांचा देखील मनपूर्वक आभार. बॅकफूट लावून कट करतात स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उचलून फेक स्ट्रायकिंगला दुसरा धावायचा प्रयत्न. फेक थोडे ऑर्थोडॉक्स टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट. दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले 74 वरती. आभार जीटीसी या वाहिनीचा. आभार आमचा अंपायरचं दोन्ही अंपायरचं सुभाष पाटील सर आणि शशांक पाटील सरांचं. आभार आमचा डीजे मास्टर भारत यांचं आणि मनपूर्वक आभार आमच्या आयोजकांचं ज्यांच्या माध्यमातून ठिकाणी समालोचन करण्याची मला संधी मिळाली. तर दोन्ही स्मार्टफोन्स या ठिकाणी आम्हाला सापडतात आणि आपलं मनपूर्वक आभार. ज्या प्रेक्षकांनी या ठिकाणी आम्हाला ते आणून दिले त्यांचं नाव महेश यादव यांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी नक्कीच सन्मान करणार आहोत. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 75 धावा आणि 76 धावसंख्येचं डोंगर या ठिकाणी सर करावं लागेल विजयासाठी. ही मोठी ट्रॉफी चमचमती प्रथम क्रमांकाची या ठिकाणी उचलण्यासाठी ती देसाई संघासमोर लक्ष 76चं आहे. या मॅच मध्ये कुठे जाऊ नका. अखेरचं सत्र आणि या सत्रानंतर कोण होईल विजेता या स्पर्धेचा ते तुमच्या समोर असेल. तर सन्मान या ठिकाणी नक्कीच करण्यात येतो. महेश यादव ज्यांनी आम्हाला 2 स्मार्टफोन त्यांच्या निदर्शनात आले आणि त्यांनी आमच्याकडे सुपूर्द केले त्यांचं मनपूर्वक आभार. माणुसकी खऱ्या अर्थानं जपणं गरजेचं आहे आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि हे मोबाईल्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. तर 76चं लक्ष कुठे जाऊ नका. पाहत राही स्पर्धा लोटवा चषक 2021 हे पर्व तुर्तास थांबतो आणि ऐकूयात आपण ज्येष्ठ समालोचक सागावचे बाळू पाटील यांचा आवाज. धन्यवाद. सुभाष बाळू पाटील यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. सुभाष बाळू पाटील यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. 76 धावा झाल्यात. 76 विन म्हणजे 15 पूर्णांक आपण जर विचार केला तर 15.2च्या सरसरीने धावा कुटायच्या आहेत. डीजे मासे थोडासा व्हॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक थोडंसं अजून द्या. हॅलो 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 थोडासा व्हॉल्यूम द्या आणि चेंडू द्या जरा देसाई संघाला. दिली दादा आज तुम्हाला एक ट्रॉफी घेऊनच जायची गावात. हॅलो हॅलो
हॅलो चेक, अजून थोडासा व्हॉल्यूम द्या. थँक्यू. तर 76 धावांचं लक्ष आहे जय वागेश्वर देसाई संघाला. पण गावदी खिडकाई संघाने आपण येतोय प्रथम फलंदाजी 75 धावा केल्या आहेत. चला चेंडू द्यायचा लगेच. लोटूआई चषक 2021 पर्व आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. खेळाडूंसाठी आपण इथं भरपूर असं नाश्ता, फ्रूट आणि समालोचकांसाठी सुका मावा देखील आपण इथं उपलब्ध केला होता. ड्रायफ्रूट असतील, त्यामध्ये अंजीर असतील, खजूर असतील, बदाम असतील, पिस्ते असतील. तर पहिल्यांदा आम्ही अशी स्पर्धा कव्हर केली की ज्यामध्ये नितीन जोशी भरपूर समालोचकांना देखील खायला मिळालं. नक्की. आणि जेवणाची देखील उत्तम सोय करण्यात आली. हिमांशू गिरीश भोईर याचकडून प्रल्हाद पवारसाठी आपण 3 चेंडू 3 षटकार चौकार मारल्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इनिंग संपल्यानंतर प्रल्हाद आपला पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. आणि मगाशी देखील 2000 पटकावल्यात आणि आता देखील म्हणजे 3000 रुपये त्यांनी पटकावल्यात. चला मॅच सुरू करायचे. आपण ही स्पर्धा पाहता देवीचा पाडा ग्रामस्थ तर करण जरा 1 मिनिट या. 1 मिनिट करण. बघा फक्त सांगून जाऊ नका, पैसे जमा करा. कारण की नंतर काय होतं, खेळ संपल्यानंतर रसिक आपल्या समालोचकांनाच पकडतात सर्वजण. नक्कीच तुम्ही पारितोषिक जमा करा. आम्ही पुकार होती. राजीव भोईर आल्यात आणि आपला एटीएम खुला केलाय. 3 षटकारासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक आणि ऐवा झेलसाठी 3000. पण विनंती करील झेल पकडताना खाली बघा, नाही तर आणखीन 2 शून्य लावायला लागतील. काय आपण पहिले तर जोशाच्या मध्ये आपण तो होश देखील खोतो कधी कधी. तर मैदानाकडे घेऊन चालतोय. 3 षटकारासाठी 11,000 आणि ऐवा कॅसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. फायनलचा सामना, शेवटची इनिंग. 76 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी हनुमान आणि आवडता किशन आपण पाहू शकता, ज्याने कालचा दिवस गाजवला आणि आज पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि कोणता संघ चॅम्पियनशिप पटकवतो आणि 50,000 रुपयांनी मोठी चमचमणारी ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जातोय. कारण दोन्ही संघांची गावाची अस्मिता आता पणाला लागली आहे. पाहिजे इथून खिडकाई संघ विजय प्राप्त करतोय की देसाई संघ. जर डाव्या बाजूला बघितलं कल्याणशील रोडवरनं जाताना तर डाव्या बाजूला आपण इथं खिडकाळी आणि तिकडून जर आपण शिलफाटा रोडने आलो तर डाव्या बाजूला आपण तर देसाई संघ आहे. म्हणजे दोन्ही संघ समोरासमोर आहेत. दोन्ही संघांमध्ये ट्रॉफ्या मिळणारच आहेत, पण चॅम्पियनशिप कोण पटकावणार? तर आदरणीय सुभाष बाळू पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. कारण की आपलं यथोचित इथे मात्र सन्मान केला जाईल. 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून मेगा फायनलचं दुसरं सत्र इथे मात्र सुरुवात होत असताना आपल्याला मित्र विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. मॅच सुरू होते. पहिला चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑनला. लक्ष्मण काका येतोय. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय बघा. वर्ष 55. काय क्षेत्ररक्षण दाखवतोय. आजही सांगतोय आपण पहिले जे खेळाडू क्रिकेट पासून दूर आहे, आज मी तंदुरुस्त होऊ. त्यांचा बॉडीचा राज येते म्हणे की मी च्यवनप्राश जास्त खातो. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या आपण पाहू शकता 2 ने खातं उघडलं आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर विशाल पाटील. हा चेंडू यावेळेला वेल्लेप केलाय. वेग बघा किती होता. SP आम्हाला सांगतात की हा चेंडू स्वैर आहे. 3 षटकारासाठी 11,000 रुपयाचा पारितोषिक राजीव भोईर यांच्याकडून आणि ऐवा झेलसाठी 3000 रुपये. बघा मगातपासून जिथू कोणी सीमेरेषेवर नव्हते, पण आता मात्र प्रेक्षक बरेचसे दिसायला लागले सीमेरेषेवर. कारण का पैसे आहेत. पैशाचा मोह कोणाला आवरता येत नाही. विशाल चेंडू पुन्हा एकदा बेल्लेप केलाय. दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये, टप्प्यावरती नियंत्रण राहत नाहीये. कारण दिशा खराब तर दशा खराब आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक अक्षय रसिकचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. विशाल पण आता गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला हनुमान. हा चेंडू ऑन साईड लाडव्या बाटण्या खेळायचा होता. अपील होतं यावेळेला. जोरदार अपील केलंय, पण गोलंदाज बघितलं तर यावेळेला अपील करत नाहीये जास्ती. कारण या अपिलामध्ये आपण म्हणजे तर
उत्साह जास्त विश्वास कमी आहे बघा. हेलिकॉप्टर सकाळी पण गेला होता ही स्पर्धा पाहून, आता देखील पाहतोय की लोटवाई चषक आहे तरी कुठे एक्झॅक्टली शोधतोय तो वरून. ड्रोन कॅमेरा देखील त्याच्यामध्ये आहे, पाहू शकता आपण. क्षणचित्र टिपली जात आहेत. विशाल हा चेंडू लॉफ केला, यावेळेला चेंडू खूप उंच गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये मात्र पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. वन बाउंड, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. ₹1000 पारितोषिक नितीन जोशी. बघा आयवा झेलसाठी प्रेक्षक किती सीमेवर तैनात थांबल्या, डोळ्यात तेल घालून फक्त इंतजार करतात की चेंडू येणार कधी. पण कुणाला तरी एकाला चेंडू पकडू द्या, दोघांचं भांडण आणि चेंडू खाली पडायचा. पण इथं विशाल गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावफर कधी 8 धावा आपण पाहू शकता. 40+ची स्पर्धा आपण पाहू शकता. लोटवाई चषक आज कोणत्या गावात जाणार आहे. विशाल पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर मार्क होतोय. फुल टॉस, यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू स्क्वेअर लेगला बीट करून जातोय यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून. गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, चौकार. तर पारितोषिक असणारे आपण तर हिमांशू गिरीश भोईर यांच्याकडून आपण बघितली तर ₹1000 पारितोषिक आहे. 2 चेंडू 2 चौकार दाखवले आहेत. धावसंख्या धावफल काय आपण पाहू शकता यावेळेला. जय देसाई संघ 76 धावाचा पाठलाग करताना 12 धावा धावफल करते आल्या आहेत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पंच काहीतरी तो वैभव मात्र या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्थानापन्न व्हायचंय. विशाल गोलंदाजी मार्कवर टाकला हनुमान. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला फेकून देतोय लॉंग ऑफ सीमारेषा पार, देत दनादन षटकार. थँक्यू डीजे. बघा ₹1000 तुम्हाला मिळणार आहेत हनुमान. क्या बात आहे. राजू भोईर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपला एटीएम खुला करतात, म्हणून तर त्यांना ग्रामीणमधील सर्वात मोठा एटीएम मानला जातो. संख्या 19, 18 धावा. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टेट, जशा तसे उत्तर देतोय. पुणे गोलंदाजी मार्कवर विशाल राईट आर्म ओव्हर द मार्क होतो. स्ट्रायकरला हनुमान पाटील. हा चेंडू एसट्या उद्ध्वस्त. बघा बेलचं शॉट तडम्यांचा क्षेत्रक्षण झेल पकडतो यावेळेला. बिग विकेट. हनुमान पाटील बॅक टू पवेलियन. जड पावलांनी मात्र मैदान सोडावं लागतंय, पण सुरुवात मात्र खूप चांगली करून दिली हनुमान पाटीलने. दोन्ही संघांच्या 18-18 धावा आहेत. दोन्ही संघाचा एक एक गडी बाद होता. नवीन फलंदाज येतोय बळीराम. अतिशय चांगला फलंदाज, डावखोरा शैलीदार फलंदाज, एक आक्रमक असा फलंदाज. म्हणजे त्या बळीराम आणि किसन पायचं कशा प्रकारे त्या फलंदाजी करतायत. किसन म्हात्रे आणि बळीराम पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. लक्ष आहे आपण पाहिले तर 76 धावांचं धावफल करती. धावा लागल्यात आपण पाहिले तर 18. उर्वरित समीकरण येणारे आपण 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. 14.50च्या सरासरी धावा करायच्या. धावा होतील, पण त्यासाठी बळीरामला थांबणं फार गरजेचं आहे. जितू पाटील सारखा अजूनही आक्रमक फलंदाज आहे. आपण म्हणतो दिलीप पाटील सारखा एक अतिशय घातक असा फलंदाज आहे, जो कधी सामना टर्न करू शकतो आपल्या बाजूने. अजूनही फलंदाजी बघितली तर जय वागेश्वर संघाची खूप मजबूत फलंदाजी आहे, पण या दोन फलंदाजांना मात्र धावा कराव्या लागणार आहे, तरच येणाऱ्या फलंदाजावर अक्षय दबाव राहणार नाहीये. शिबू म्हात्रेला देखील आपण पाहू शकता भरपूर टेन्शन आहे. सीमेरेषेवर तैनात आहेत, त्यांची पूर्ण बटालियन तिथे सीमेरेषेवर तैनात आहे. खरं या स्पर्धेचं भरपूर त्यांच्यावरती टेन्शन होतं, पण आज मात्र रिलॅक्स महसूस करतायत. शेवटच्या टप्प्यात आले ते आता. लोटूआई चषक 20-21 पर्व. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला किशन. चेंडू यावेळेला पायचीचा अपील होत आहे. काय फलंदाज काय आम्हाला सांगायचं जरा.
एस पी यस एस पी आहे तर म्हणजे बाद दिलं आपण ते एस पीने सांगितलं की फलंदाज बाद आहे प्लम आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहतो याला पंच लेग बिफोरचा स्वरूपात भाग देत आहेत तर नवीन फलंदाज जितू पाटील बिग विकेट किसन बाद होतोय लेग बिफोरच्या स्वरूपात बाद होतोय बिग विकेट हनुमान बाद झाला आता आपण बघतो किसन देखील बाद होतोय सलामीची जोडी आता आपण बघतो डगआउट मध्ये आली आहे शशांकने मात्र लेग बिफोर त्यांना दिलंय प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला जितू पाटील एष्टी रक्षक फलंदाज पश्चात चांगली फलंदाजी करावी लागणार या दोन फलंदाजांना जितू आणि बळीरामला भागीदारी करावी लागेल प्रल्हाद राईट आर्म राऊंड देकडे मारा करतो मोठा गाव एंडकडून चेंडू ऑन साईडला लॉप केलाय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय षटकार असा एक फलंदाज आहे की जो हा फलंदाज खेळला तर इथे मात्र धावा करू शकतो आणि आता आक्रमणाला सुरुवात केली आहे षटकाराने मग बघितले तर अकाउंट ओपन केले धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा आपण पाहू शकता 24 धावा पुणे तर प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर 76 धावांचं लक्ष 24 धावा धावफल कधी लागल्यात ऑन साइडला पुणे बॉल बॅक टू ड्राईव्ह सरळ चेंडू जातो या वेळेला साइड स्क्रीन समोर चौकार जर आपण धावांची गती राखली तर आपण कमबॅक करू शकतो सामन्यात हा चेंडू ऑन साइडला उडवलाय पायचा झेल ड्रॉप होतो या वेळेला शक्तीने आपण थोडासा प्रयत्न केलं पण मात्र यश लाभत नाहीये त्यांना कारण का थोडेसे थांबले देखील ते आणि जीवदार मिळतो या वेळेला आपण म्हणले तर जितूला शक्ती मला वाटतं कदाचित घाबरले असं की झेलपर्यंत पोहोचतोय की नाही आणि दुविधा अवस्थेमध्ये झेल सुटतोय सायकलला फलंदाज येतोय बळीराम पाटील एक आक्रमक असा फलंदाज काय मॅच चालली आहे बघा 75 धावांचं लक्ष 29 धावा बनवल्या आहेत दुसरं षटक प्रगती पथावर आहे पण आता बळीराम कशा प्रकारे फलंदाजी करतोय बळीरामसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकतो आपण डीप मध्ये एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हरला एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण आणि आपण बघितलं एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात करण्यात आलेलं आहे गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद राईट राऊंड कडे मार्क होतो शाकला बळीराम हा चेंडू ऑन साइडला चेंडू खूप उंच गेलाय पायचा झेल होतोय का आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला जातोय बळीरामला जीवदान मिळतोय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 2 ने पुढे शकते 31 धावा एक झेल सुटला इथे सोपा झेल होता स्क्वेअर लेगला क्रिकेटमध्ये आपण असं बघत असतो सातत्याने की घडत असतं की सोपं झेल सुटले जातात आणि अवघडातील अवघड झेल पकडले जात आहेत बळीरामला जीवदान मिळालं जितूला जीवदान मिळाले हे जीवदान फार मागात पडतील खिडकाई संघाला प्रल्हाद पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मार्कवर टाकला बळीराम पाटील हा चेंडू ड्राईव्ह करतो या वेळेला चेंडू जातो डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो या वेळेला लक्ष्मण काका काय फेकी करत आपण क्षेत्ररक्षण दाखवतोय 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरी 34 धावा कुठल्या आहेत लक्ष्य 76 धावांचं
आपण पाहू शकता 34 धावा धावफलकर्ते आले आहेत. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 42 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये कारण जितू आणि बळीराम अजून हारले नाहीये. त्यामुळे सामना खूप चांगला बघायला मिळतोय. क्लोज इन्काउंटर बघायला मिळतोय कारण दोन्ही संघाच्या बघितले ते गावाच्या अस्मिता आता मात्र पणाला लागले आहेत. गावाचं इथं मात्र आपण म्हटलं तर भवितव्य आता पणाला लागलेले आहे. दोन आपण म्हणतो संघाच्या माध्यमातून सुनील म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. लोटो आई चषक 2021 पर्व आमच्या समालोचन कक्षामध्ये नितीन जोशी देखील सामना एन्जॉय करतायत. जुनी डोंबिवलीचे एक अतिशय चांगले 40+ खेळाडू तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता 34 धावा झाल्यात. 76 धावांची गरज असताना 34 धावा धावफलकती लागल्यात. येणारे आपण तर 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 14च्या सरासरी धावा कराव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला शक्ती कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर निशान भोईर यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार. राजू शेठ भोईर यांचे सुपुत्र निशान भोईर शक्ती गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकती आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा. उर्वरित समीकरण येणारे 17 चेंडू 40 धावांची गरज आहे. तर निशान भोईर यांचं देखील यथोचित सन्मान केला जातोय. राजू भोईर यांचे सुपुत्र बघा 3 षटकारासाठी 11,000 आणि ऐवा जेलसाठी आपण पाहू शकता 3,000 रुपयाचं वार्षिक. शक्ती पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मार्क होतोय. हा चेंडू अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. दणदणीत चौकार. झेल सोडलाय आणि बळीरामने आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. इथून धावसंख्या धावफलक 36 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत विचार जर केला तर 16 चेंडू. हा चेंडू अतिशय सुरेख कॉफी बुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह पण क्षेत्ररक्षण काय जाळ रचलं होतं आणि त्या जाळमध्ये बळीराम अडकतोय. बिग विकेट. बळीराम बॅक टू पवेलियन. सुभाषने खूप चांगला झेल पकडलाय. नवीन फलंदाज दिलीप पाटील एक अतिशय चांगला फिनिशर. नक्कीच आमच्या व्यासपीठावर वैभव सुगंध म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना या स्पर्धेच्या वतीने आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतोय आणि त्यांचं देखील यथोचित मात्र 40+ क्रिकेट संघ देवीचा वाड्याच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. वैभव सुगंध म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आज. त्यांचा खास दिवस आणि त्याचाच ना वाढदिवस आणि वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आई भवानी चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभ. पुण्याच्या मैदानाकडे घेऊन चालतोय. 36 धावांची गरज आहे अजूनही. शक्तीने मात्र विकेट महत्त्वपूर्ण मिळाला. पण जितू पाटील आहे. जितूला देखील एक जीवदान मिळालं आणि बारक्या पाटील आपण बघितलं तर दिलीप पाटील एक आलाय. वेल फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिलं जातोय तो दिलीप पाटील. एक काळ गाजवला गावातून संघातून खेळताना. आज 40+ देखील गावातून प्रतिनिधित्व करतोय हा दिलीप पाटील. शक्ती गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण बघा पेट्रोलियम करतोय सीमेरेषेवर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला लक्ष्मण काकाला पाहू शकता शक्ती. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. बिग विकेट. यू मिस. आय डेफिनेटली फलंदाज बाद. टू बॅक 2 विकेट इथे मात्र प्राप्त केलेत गोलंदाजाने आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे हा गोलंदाज. आणि हॅट्रिकसाठी गिरीश भोईर यांची सुकन्या अभिमानी हिमांशी गिरीश भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच प्राप्त करेल का हा गोलंदाज. राहिलेला हा प्रश्न या मॅच मध्ये शक्ती सोडवेल का. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज शक्ती सज्ज होतोय. मॅच चालू आहे मैदानामध्ये मेगा फायनलची आणि चेस करत असताना 76 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतं. टीम देसाई संघ. नक्कीच तुळशीराम येतो आता नवीन फलंदाज.
तर बघा एक विनंती आहे दोन्ही संघांना मॅच संपले तर कोणी स्टंप घ्यायचे नाहीयेत. उद्या देखील इतर अंडर 90च्या स्पर्धा आहेत त्यामुळे स्टंप कोणी घेऊ नका. शक्ती गोलंदाजी मार्कवर ठीक चेंडू घेऊन येतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पायचीच अपील पंचांकडे पाहिलं जाते. पंच मात्र कोणत्या पाहिजे खून करत नाही. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या धाव फलक आपण पाहू शकता या बेला. बेचाळीस धावा. SP सांगतायत की तुम्हाला गोलंदाजी केल्यानंतर बाहेर निघायचं आहे. भरपूर मान्यवर आपण व्यासपीठावर पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता 42. बघा गाडीची लाईट बंद करा. सिद्धार्थ चाबी बंद करा आपण. सिद्धार्थ शोधतायत बटन कुठे. शक्ती हा चेंडू एक लागते. फलंदाज बाद. तुळशीराम बॅक टू पवेलियन. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बेहतर 8 धावा दिल्या. 3 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. हरिचंद्र बंडू सत्यवान पाटील आपण पाहू शकता उद्योगपती. तसं विजय बाबू म्हात्रे यांचं देखील महत्वाचं आम्हाला सहकार्य लाभतंय. प्रकाश गोविंद भोईर सन्माननीय नगरसेवक गोरखनाथ सकाराम म्हात्रे. षटक संपलंय. तसेच योगेश भोईर मोठा गाव. लक्ष्मीकांत नंदकुमार भोईर पोलीस पाटील. सुजित नलावडे दादा सांगतो 1 मिनिट समीकरण. तर बघा 76 धावांची गरज आहे. धावफलकातील धावा लागल्यात आपण बघितले तर 42 NRS आपण बघितलं 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 17च्या सरासरी धावा कुटायच्या. ज्या 2 षटकामध्ये धावा कुठल्या दक्ष त्याच धावा आता पुन्हा एकदा करायच्या आहेत. राम म्हात्रेला देखील आपण पाहू शकता डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. तर त्यांना माहिती आहे सामना फार महत्वाचा आहे. कोणी जिंको फक्त आपण चेअरअप करायचं आहे आणि लोटोई चषक त्या संघाला सुपूर्द करायचं आहे. बघा ऐवा कॅशसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. नितीन जोशी बघा एक काका देखील प्रयत्न करायला उभे आहेत. यश लाभो आणि त्यांना झेल मिळो. काय बक्षीस कुणाला कधी मिळेल काही सांगू शकत नाहीये. त्याचप्रमाणे मी नक्कीच आभार व्यक्त करतो एमबी ग्रुप संघाचे देखील, कारण की सगळे खेळाडू इथे मात्र तैनात होते. खास करून राम म्हात्रे सरांनी नक्कीच ऑफिशियलची भूमिका देखील पार पाडली. त्याचप्रमाणे कुणाल म्हात्रे त्यांनी देखील ऑफिशियलची भूमिका पार पाडली. त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे स्कोररच्या भूमिकेमध्ये अक्षय भोईर सर असतील. त्याचप्रमाणे रसिक म्हात्रे असतील. किरण भोईर, जितू म्हात्रे उर्फ स्टार म्हात्रे, त्यानंतर आकाश म्हात्रे, संपूर्ण मी म्हणेन एमबी ग्रुपचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मी म्हणेन या स्पर्धेसाठी संपूर्ण मोलाचं सहकार्य मॅनेजमेंट पासून सर्व सहकार्य ज्यांनी केलं ते म्हणेन आदरणीय समीर भोईर सरांचं देखील मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. आणि मॅच सुरू आहे मैदानामध्ये. मेगा फायनलची मॅच 76 धावांचा पाठलाग करत असताना टीम देसाई संघ आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावा एकवटला, त्या म्हणजेच 42 आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा हव्यात, म्हणजे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. इथे मात्र 4थं षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज प्रेमचा इथे मात्र वापर केला. 12 चेंडू 34चं समीकरण असताना इथे मात्र प्रेमचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर आहे. बॅटिंग करत असताना न्यू बॅट्समन दिलीप पाटील आणि गुरुनाथ अशी जोडी अजूनही एकही चेंडू सामोरे गेले नाही दोन्ही खेळाडू. आणि 12 चेंडू 34चं समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय प्रेम. उर्ध विकेटने मोठा गाव एंड कडून 12 चेंडू 34चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर दिलीप पाटील आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आता मात्र शेड्यूल ऑफ केलं. टायमिंग प्रॉपर स्टँड हँड डिस्पॅच. येतो हा षटकार. 12 चेंडू 34चं समीकरण. पहिल्या चेंडूवर येतो षटकार. नक्कीच इथे मात्र षटकार आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतो दिलीप पाटील.
कारण की इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. मेगा फायनलची मॅच आहे आणि या चमचमत्या ट्रॉफींवर लक्ष वेधून घेतलंय आणि कोण ठरेल या स्पर्धेमधील फायनलिस्ट ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळते. मात्र टॉप एज स्वतः गोलंदाज जेल खाली जाण्याचा प्रयत्न, जेलची संधी आणि अखेरीस जेल ड्रॉप होतोय. एक धाव तरी ते मात्र कंप्लीट केली आहे आणि 2 धावा इथे पाहता पाहता कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते धावफलकावर. आमचे ऑफिशियल्स सांगतात 50 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 34चं समीकरण, एक षटकार आणि एक दुहेरी धावेचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतंय. अख्ख्या या चौथ्या षटकामध्ये मी म्हणेन 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रेमने 8 आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना दिलीप पाटील देखील वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हनुमान लवकर बाद झाल्यानंतर इथे मात्र कुठेतरी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना लेफ्ट आर्म राऊंड ऑफ विकेटने आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलंय. खेळाडू आहे तिथे, जेलची संधी आणि इथे मात्र 2 फलंदाजांमध्ये कॉल होत नाहीये. जेल ड्रॉप होतोय आणि अखेर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या होती धावफलकावर 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जेल इथे मात्र पकडावा लागेल कारण की क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. सातत्याने क्रिकेटचं हे समीकरण राहिलं आणि धावसंख्या झाली धावफलकावर या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 76 धावांचा पाठलाग करत असताना टीम देसाई संघ लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि यू विस आय विल डेफिनेटली हिट. यश त्या उद्ध्वस्त करतो बॅट्समन दिलीप पाटीलच्या. डेकोरेटर्स ज्यांनी आम्हाला व्यासपीठ प्राप्त करून दिलं, राजा जाधव यांचं देखील शुभ सन्मान इथे मात्र आमच्या व्यासपीठावर केला जातोय. तर मी विनंती करतोय 40+ क्रिकेट संघ दिवीचा पाडा टीमला नक्कीच राजा जाधव देखील आपण व्यासपीठावर यायचंय. आपला देखील इथे मात्र यथोचित शुभ सन्मान केला जातो. मी म्हणेन 3 चेंडूमध्ये आता या चेंडूला मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे 10 आणि चौथ्या चेंडूवर इथे मात्र यश प्राप्त केलंय गोलंदाज प्रेमने आणि धावसंख्या झाली धावफलकावर 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय संजय. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टॉप एज आणि झेलची संधी, अजून एक फलंदाज बाद होतोय टीम देसाई संघाचा. धक्का क्रमांक 7 लागतोय. प्राप्त केला तर गिरीश भोईर 40+ खेळाडू आहेत. त्यांची सुकन्या मी म्हणेन हिमांशी गिरीश भोईर याच्या नावाने नक्कीच 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र गोलंदाज प्राप्त करेल का. पुन्हा एकदा संधी आहे आणि इथे मात्र राजा जाधव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल. तर विनंती आहे राजा जाधव यांना की आपण सादरीकरण कक्षामध्ये येऊन नक्कीच तिथे 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच शुभ सन्मान केला जाईल. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हॅट्रिकची संधी देखील, चेंडू ऑन साईडला जातोय. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एका धावेवर इथे मात्र समाधान मानवत असताना आणि धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 53 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला नाही. या षटकामध्ये मी म्हणेन धावा खर्च केल्या गोलंदाज प्रेमने 11 धावा खर्च केल्या आणि 2 यश देखील संपादन केले आणि धावसंख्या झाली धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 ही धावसंख्या. बघा स्टंप कोणी घ्यायचे नाहीयेत. विनंती असणाऱ्या आयोजकांची, जर जो संघ स्टंप घेऊन जाईल त्याचे 5000 रुपये कमी केले जातील प्राइजमधून. त्यामुळे स्टंपला हात नका लावू. स्टंप आपण ठेवायचे तिथेच. आमच्या आयोजकांना पंचांना विनंती असणारे आपण स्टंप घेऊनच येते.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. कालच्या दिवसामध्ये अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना 2 षटकार संदीप मात्रेने ठोकले होते, पण अखेरीस मी म्हणेन 2 चेंडू 5चं समीकरण असताना मॅच गमवावी लागली टीम नवापाडा संघाला. पण कोण विसरेला बोराडेची ती दर्जेदार बॅटिंग, अर्धशतकीय पारी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे अखेरीस मॅच परास्त झाली, पण संपूर्ण प्रेक्षकांचं आणि आमच्या आयोजकांचं त्याचप्रमाणे मान्यवरांचं मन जिंकलं होतं टीम नवापाडा संघाने. पण अखेरीस यश मिळालं होतं ते म्हणजे देसाई गावाला, आणि ते मात्र देसाई संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला होता. आणि आता मात्र फाईट करत असताना 6 चेंडू 23चं समीकरण. उर्ध विकेटने सज्ज होतं. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि इट्स माय कॅच. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 8 लागतोय इथे मात्र टीम देसाई संघाला. आता मात्र समीकरण झालंय 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतोय अरुण आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू 23चं समीकरण. गोलंदाज शक्तीचा वापर केला, वैयक्तिक 4थं यश मिळवलंय या शक्तीने. इथे मात्र पुन्हा एकदा क्लीन बोल्ड करतोय बॅट्समन अरुणला. इथे मात्र परतावं लागतंय. बिग विकेट. संघ अडचणीत सापडलाय. टीम देसाई संघ 9वा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. मयूर नक्कीच 11,000 रुपयाचं पारितोषिक ते गेले विकेट हॅट्रिक्स. आपण रजिता विकेट हॅट्रिक साठी पण आहे षटकार, पण विकेट हॅट्रिक इथं पूर्ण करतो का पाहिजे शक्ती आजच्या दिवसात. कारण का आतापर्यंत आपण बघितले तर 2 गडी बाद केलेत, एकूण त्यांनी तब्बल विचार केले तर 5 गडी बाद केलेत. तो नक्कीच 5वं यश इथे मात्र संपादन केले गोलंदाज शक्तीने या दुसऱ्या स्पेल मध्ये. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत आणि 5 यश संपादन केलेत. नक्कीच हॅट्रिक जरी ते मात्र संपादन केली तर नक्कीच हिमांशी गिरीश भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचप्रमाणे राजू भोईर इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि इथे मात्र इट्स माय कॅच. फलंदाज इथे होतोय मात्र बाद. ऑल डाऊन होतोय हा संघ. टीम देसाई मॅच जिंकली आहे इथे मात्र खिडकाई संघाने. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला टीम खिडकाईच्या माध्यमातून. अखेरीस मी म्हणेन एका बलाढ्य संघाला 76 धावांचं डोंगर उभं केलं आणि इथे मात्र गोलंदाजाने मेगा फायनल मध्ये काय गोलंदाजी केली आणि त्याच्याच गोलंदाजी सगळेच मी म्हणेन एक भलं मोठं कोड उभं राहिलं होतं आणि ते कोड इथे मात्र सोडवता आलं नाही टीम देसाई संघाला. आणि अवघ्या 12 चेंडूंचा स्पेल त्याने हातात असताना 6 यश संपादन केले. आणि कोणताही संघाला विनंती असेल आपण स्टंप घेऊन जाऊ नका. आमच्या व्हॉलेंटियर्सना मी सूचना करेन, जर आपण